फुडकट्टामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपल्याला भाताबरोबर खायला काहीतरी लागतं. तुरीची आमटी करतो, कढी करतो, तुरीचं वरण, तुरीची आमटी, मुगाची आमटी करतो, पिठलं करतो. आज मी मुगाच्या डाळीच्या वड्यांची कढी करणार आहे, मूग डाळीच्या वड्यांची. त्यासाठी ही डाळ मी 4 तास भिजवली, पाणी काढून घेतलं आणि आता त्यात मिरची आणि आलं घालून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. हे मी मूग डाळ वाटून घेतली आहे. तुम्हाला जर थोडी जाडसर वाटायची असेल तरी चालेल, बारीकच वाटली पाहिजे असं काही नाही. प्रत्येकाची पद्धत आणि आवड असते. बाउलमध्ये दही घेऊ. आपण आता करणार आहे कढीची तयारी. दही घेतलं आहे, यात बेसन पीठ घातलं आहे, हे अंदाजाने घालायचं. जेवढी तुम्हाला कढी करायची तेवढं तुम्ही दही घ्या, जितक्या लोकांसाठी करायची, आणि त्याप्रमाणे तुम्हाला बेसन पीठ घालायचं आहे. आता आपण ह्याचं ताक करून घेऊ, उसळून घेऊ. यात आपण थोडी साखर घालू. आता ही आपली झाली कढीची तयारी. आपण आता वडे तळायला घेऊ. यात आपल्याला आता घालायचं आहे तिखट. मिरची घातली त्यामुळे तिखट कमी घातलं तरी चालेल. हळद, क्रश केलेले कच्चे जिरे. तुम्ही डाळ वाटताना जिरे घातले तरी चालेल, पण असे जास्त छान लागतात. हिंग, आता आपण आधी हे मिक्स करून घेऊ. यात आपण थोडं तेल पण घालू. हे सगळं छान मिक्स करू आपण. यात आता आपण मीठ घालू. मीठ मुद्दामच उशिरा घातलं. अगदी तळायच्या वेळेला मीठ घालायचं. हे सगळं छान मिक्स करू आणि आपण वडे करायला घेऊ. कढईत तेल तापायला ठेवलं आहे गॅसवर. आपण आता वडे तळायला घेऊ. तेल तापलं आहे का बघू. तापलं आहे. ते स्पॅच्युल्याने, तुम्हाला हाताने घालायचे असले तर घाला. आणि हे वडे आपल्याला पूर्ण तळायचे नाही, हाफ फ्राय करायचे, कच्चेच ठेवायचे, पूर्ण कुरकुरीत तळायचे नाही. असे आपल्याला कमी तळलेलेच काढायचे. आता फोडणी देताना कढीला मी तूप वापरणार आहे, तुपाची फोडणी देणार आहे. मोहरी, मिरच्या, कढीपत्ता,
जिरे, हळद, हिंग. आता गॅस बंद करून यात आपण हे जे ताक आणि बेसन पीठ आहे ते घालू, मिक्स केलेलं. आता गॅस परत पण चालू करायचं. पाणी घालू आपण. पाणी जास्त घालायचं कारण वडे पाणी शोषून घेतील. वडे घालायचेत आपल्याला मगाशी तळलेले, म्हणून ते आपण अर्धवट तळले कच्चं, यात शिजवायचे ते नंतर. आता ह्याला उकळी आली की आपण यात वडे घालायचे. हलवत राहायचं. साखर आपण घातलेली आहे. आता कढी उकळत आली, आपण यात आता वडे सोडू. लागलं तर आपण पाणी वाढवू, हलवून घेऊ. झाकण ठेवू आपण. आपले वडे पण आता शिजलेत. आपण आता ही मूग डाळीच्या वड्याची कढी रेडी आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. कोणी हळद घालतं कढीत, कोणी नाही घालत, कोणी तेलाची फोडणी देतं, ते पण चालतं. तुपाची दिली तर जास्त छान टेस्ट येते. आता आपली कढी रेडी आहे. आता गॅस बंद करते आणि मीठ घालते. मीठ शेवटी घालायचं म्हणजे मग कढी वाटत नाही. आता गरमच आहे, उकळतीच कढी आहे, त्यामुळे मीठ त्यात चांगलं मिक्स होणार आहे. आता कढी ओतू. ही आपली गरम गरम कढी रेडी आहे. मूग डाळीच्या वड्यांची कढी. ही कढी तुम्ही नक्की करून पहा. मूग डाळीच्या वड्यांची कढी खायला ज्यांना पित्त होतं, ज्यांना ॲसिडिटी असते, तर आपण कढीमध्ये बेसन पिठाचे पण वडे करून घालतो, भाजी करून घालतो, किंवा बेसन पिठाचे गोळ्याची कढी करतो. तर ज्यांना ॲसिडिटी असेल, ज्यांना चालत नसेल बेसन पीठ, ज्यांना ॲलर्जी असेल, त्यांनी ह्या मूगवड्यांची कढी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये लिहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.